सप्ताहाच्या पहिल्या दिवशी योग सुद्धा कसा असतो बघा. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सायनाचं पुण्यस्मरण होतं आणि सप्ताहाच्या विरामाच्या दिवशी वैकुंठवासी हिम्मतराव करडे गुरुजी आमच्या राजीव महाराजांचे पिताश्री यांचं आज पुण्यस्मरण आहे. या दोन्हींचं औचित्य साधून हा अखंड हरिनाम पंचाह आयोजित केलेला होता. या सर्व या पंचाहासाठी ते सप्ताह तोंडात बसल्यामुळे गोंधळ झालाय. या 5 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आमचे सर्व मित्रमंडळ, श्रीराम भजनी मंडळ असेल, श्रीराम मंदिर ट्रस्ट असेल, आमचे लाला शेठ त्यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम पूर्ण झाला. तसंच दररोज ज्यांची आशीर्वादक उपस्थिती, प्रार्थनीय उपस्थिती होती, ते हरिभक्त परायण आमचे विशाल महाराज असतील, आमचे देवकर महाराज असतील, तसंच श्रीकांत महाराज असतील गलांडे, तसंच काल ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली ते थांबा दादा यायचे तुमच्याकडे, ते हरिभक्त परायण केशव महाराज असतील, आज ज्यांची उपस्थिती विठ्ठल महाराज असतील, आमचे सागर महाराज असतील, तसंच पवार अण्णा असतील, आमचे मुंडे महाराज असतील. मुंडे महाराजांनी बेल दिली की बास करायचं म्हणून तर ते आज टाळ घेऊन उभे राहिलेत. दररोज इथं बसायचे. त्यांनी आज टाळाची सिंगल बेल वाजवतात का डबल ह्याच्यावर माझं ध्यान राहील. तसंच आमचे माऊली महाराज असतील, इकडं काळे आप्पा असतील, आबा असतील, सागर असेल, ही धडपडणारी सगळी पोरं इथं कामासाठी. तसंच आमचा सोहम असेल, सुंदर पखवाज वाजवतो. तसंच दादा चव्हाण, काल ज्यांची गुलाबजाम आपण खाल्ले सगळ्यांनी, ते दादा. आपल्या परिसरामध्ये निसर्गोपचार तज्ञ म्हणून त्यांचा मुलगा आता अभ्यास पूर्ण करण्याच्या दिशेने, एक 3-4 महिन्यामध्ये त्याचा अभ्यास पूर्ण होतोय. या कार्यक्रमाचं औचित्य साधून काल त्यांनी गुलाबजाम दिले होते. बरं, म्हणजे आपल्याला आता आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी, संपूर्ण शरीर आपलं शुद्ध करण्यासाठी आपल्या घरचाच डॉक्टर, घरचा वैद्य, घरचा डॉक्टर आहे. तसंच आमचा आप्पा असेल, बंटी असेल, आमचे संजू काका 2 दिवस वेळ काढून आलेत. संजू काका पण तिकडून पुकारलं की बास करायचं. तसंच भारत काका असतील, बिटू काका असतील, बाबर सर असतील, नागाळे बापू असतील, भारत काका दुसरे, भारत काका नंबर 2 कोथमिरे, आणि जे मोहिते महाराज असतील, तसंच आश्रमातले आमच्या सर्व विद्यार्थी असतील, आमचे चोपदार महाराज असतील, ज्यांनी सुंदर अशी 5 दिवस सिस्टीम लावली, ते आमचे ननवरे असतील. तसंच आयुष असेल, इकडं आमचा विरोचन दादा आहे, पलीकडे बसले दादा आहे ती सगळ्यांचा. तसंच आज ज्यांची उपस्थिती आहे ते हरिभक्त परायण संग्राम महाराज असतील. तुम्ही सर्व श्रोते आणि ज्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपण 5 दिवस हा कार्यक्रम शूट करून घेतला, ज्यांनी आता पूर्ण व्हायच्या दिशेनं चालू आहे, ते आमचे नितीन महाराज असतील पाटील. त्यांनी पण एकदम अल्प दरामध्ये, जवळजवळ विनामूल्य म्हणल्यासारखंच आहे बरं का, आश्रमासाठी म्हणून त्यांनी विशेष करून आमचे तिकडं रामाच्या माग पातेल्यामध्ये फोडणी देण्यासाठी आमचे कदम महाराज असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, दोघं उभं येतात इथं सेवेसाठी. एकदम आपण म्हणल तेवढ्यामध्ये काम करते ते. म्हणजे प्रत्येक जण इथं जशी जमल त्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं आहुती देतोय. तसंच या मंदिराचा जीर्णोद्धार ज्यांनी सडळ हाताने म्हणण्यापेक्षा प्रेमळ हृदयाने केला, ते आमचे बच्चू भाऊ असतील. तसंच आमचे भिसे काका कुठे गेले? हा, ते येत जात राहतात, ते देखरेखीवर असतात, कुठं काय कमी पडलं तिथं ते त्या गोष्टी पुरवतात. असं सर्वांचं सहकार्य या 5 दिवसाच्या कार्यक्रमाला लाभलं. विशेष करून पंगत वाढण्यासाठी सुद्धा आश्रमातली सगळी पोरं स्वतः शेवटी जेवत होती, पण सगळ्यांचं पोट भर व्हावं अशी ज्यांची एकदम निर्मळ मनातून ज्यांना वाटायचं, ते सर्व आमचे सगळी मुलं आश्रमातली. आणि विशेष म्हणजे प्रत्येक नवमीच्या कार्यक्रमाला आमचे हर्षवर्धन कांबळे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या 2 पोरी
यांचं प्रत्येक नवमीला सुद्धा, रामनवमीच्या सप्ताहात सुद्धा आणि ह्या 5 दिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा ते कीर्तनाला कमी वेळ येतील, पण पंक्तीत मात्र वाढायला आणि लक्ष ठेवायला पूर्ण वेळ त्यांचं सहकार्य असतं. मी 5 दिवस त्यांना बघतोय. मी म्हणलं ह्यांना मी नेहमी बघतो, आता उद्या ह्यांचं नाव आलंच पाहिजे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. तसंच आज ज्यांची उपस्थिती आहे त्यांचा पक्वाद ऐकायचा आपल्याला थोड्या वेळाने. इंद्रनील महाराज असतील वडापुरीचे, श्रीकांत महाराजांचे शिष्य आहेत. श्रीकांत महाराजांचं वादन असलं की ज्यांना एकदम भरून येतं, ऊर भरून वाजवतात, असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, ते इंद्रनील महाराज आलेत आज इथं आणि मी पण एक. आता मी 4 दिवस होतो, माझं नाव कोण घ्यायचं? आणि आज मी इथं आहे. हा कोण? हा, मामी. ज्या मुलांना दररोज स्वयंपाकाची व्यवस्था, त्या स्वयंपाक करण्यासाठी सेवेसाठी इथं येतात, मामी पण आहेत त्या. आता थोड्या वेळाने तुम्हाला तिथं परत काम करताना दिसतील. त्या वाटेल तेवढ्या वेळ कीर्तन ऐकतात आणि परत त्यांची सेवा सुरू राहते. हा, सगळ्यांची सेवाच आहे बरं का. इथं बिगर सेवेवाले येऊच शकत नाही. ज्याला काहीच करायचं नाही. कारण माणसाला दुसऱ्याच्या दुःखाचं दुःख होतं, पण दुसऱ्याच्या सुखाचं सुख होणं लय कमी आहे. मी बापूंच्या कधीत एक छोटासा शेर ऐकला होता. आजच्या कीर्तनाचा शुभारंभ शेरनी करू. वो आए थे मेरा हाल पूछने. काय काय काय? वो आए थे मेरा हाल पूछने, मुझे सुखी देखा और दुखी होकर चले गए. मला आधार द्यायला आलते. ही दुःखी असेल बाबा, पण मला सुखी बघितलं आणि दुःखी होऊन निघून गेले. दुसऱ्याच्या दुःखानं माणूस दुःखी होतो, पण सुखानं सुखी होत नाही. पण संत महात्म्यांचं मात्र विचित्र असतं महाराज. तुका म्हणे सुख करावे या सुखे, तुका म्हणे सुख करावे या सुखे, तुका म्हणे सुख करावे या सुखे, तुका म्हणे सुख करावे या सुखे. अमृत हे मुखे द्रवतसे, अमृत हे अमृत हे मुखे द्रवतसे, अमृत हे मुखे श्रवतसे. थोडी व सांडिले आपुले परिसे, थोडी व सांडिले आपुले परिसे. संत महात्म्यांचं जीवनच फक्त असं आहे, जे तुका म्हणे सुख पराविया सुखे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं आपल्यासारख्यांचं तिथं काही पोचू शकत नाही. बरं, पण संत महात्म्यांचं जीवन हे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं असतं. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवत असे. आता आमच्या राजू महाराजांचं एक विशेष आहे बरं का. त्यांचं पूर्वीचं जीवन कसं होतं ते जुन्या मित्रांना माहिती, पण मी त्यांना लहानपणापासून पाहतोय. मी त्यांचं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही. ते मला जेवढं प्रेमाने बोलतात, कधी कधी मी त्यांना थोडं, मी सगळ्यालाच तसं बोलतो म्हणा. विशाल महाराजांच्या शब्दात लाकूड तोडल्यासारखं बोलतो, म्हणजे सगळ्या लाकूड फोडल्यावानी. महाराजांचं जीवन दुसऱ्याच्या सुखासाठी सुख होणं, सध्या ते या लेवलला येऊन पोहोचलेले आहेत बरं का. मी जेवढं त्यांना पाहतोय, पूर्वग्रह ठेवून जर कोणी काय बोलत असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण सध्याचं त्यांचं जे जीवन आहे ते फक्त तस्मिन तत् सुखे सुखित्वम, नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र आहे. त्याच्या सुखानं सुखी होणं. आपल्यापाशी जो येईल
त्याला आपल्या परीनं आपल्या ऐपतीप्रमाणे जेवढं त्याला भरभरून देता येईल तेवढं त्याला देऊन त्याला समाधानानं परत पाठवणं हा सध्याचा महाराजांचा स्वभाव आहे. आणि मी आश्रमात येण्यासाठी माझा दुसरा तिसरा काही हेतू नसतो. फक्त मला असं वाटतं की त्यांच्यातला असा निर्मळ स्वभाव माझ्यामध्ये हळूहळू यावा. मी हे शिकण्यासाठी येतो. नाहीतर बाबर सरांना माहिती, सर इथं विना घेऊन बसलेले असतात, मी कधी कधी येतो. मी इकडं हरिपाठाकडे बघून नुसता हात जोडतो. मी हरिपाठाला येत नाही, कारण माझा महत्वाचा उद्देश हरिपाठ आणि रामाचं दर्शन नाही. माझा महत्वाचा उद्देश आहे की निर्मळ माझं मन कसं बनावं, यासाठी महाराजांकडून मला काय विशेष शिकता येईल, मी याच्यासाठी येतो. मग याला कोणी नाव ठेवू अगर स्तुती करू. गेल्या वर्षी मी बोलून गेलो होतो एक वाक्य की सायनाचं आपल्यातून जाणं झालं, पण पोरगी दोन गोष्टी आपल्याला शिकवून गेली बरं का. पहिली गोष्ट, जेवढं आयुष्य मिळलंय तेवढं माणसानं आनंदी जगलं पाहिजे. आणि आनंदी जीवन जगत जगत नुसतं मोकळं आनंदी जीवन नाही, मृत्यू समोर कधीही येऊ शकतो हे भान ठेवून जीवन जगलं पाहिजे. या दोन गोष्टी जेवढं तिला आयुष्य मिळलं त्या जीवनातनं आपल्याला शिकायला मिळल्या महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक माणूस आला होता, एक तरुण मुलगा, माझा तरुण मुलगा आला. महाराजांकडे बरेच जण प्रश्न विचारायला यायचे. धोतर शर्टवर दिसला की कुणी बी प्रश्न विचारत. अहो, पेट्रोल पंपावर धोतर घालून जर कीर्तनाला चाललो आणि पेट्रोल पंपावर जर सर पेट्रोल भरायला गेलं तरी पेट्रोल भरणाला म्हणतो, तुम्हाला भविष्य कळतं का हो? या म्हणलेला का मी महाराज आहे, भविष्यवाला नाही. भविष्य असतं तर पिंजऱ्यातला पोपट घेऊन फिरलो असतो की सगळीकडे. मग नाथ महाराजांकडे बरेच जण यायचे काही ना काही विचारायला. नाथ महाराजांना त्या युवकानं विचारलं, त्या तरुणानं विचारलं, बरं एक दिवशी बोध घेण्यासारखी गोष्ट आहे, बोध घेण्यासारखी कथा आहे. महाराज, तुम्हाला प्रत्येक जण संत म्हणतात म्हणले, तुम्ही दिसताना सुद्धा पवित्र दिसता, तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या शरीरावरची जी आभा आहे ती सुद्धा अलौकिक आहे. पण माझा प्रश्न असा आहे म्हणे, तुम्ही जसे बाहेर संत म्हणून वावरता, बाहेरून जसे पवित्र वाटता, बाहेरून जसे सुंदर दिसता, तसं तुमचं आतमध्ये सुद्धा तेवढी सुंदरता आहे का? नाथ महाराज म्हणले, प्रश्न सुंदर आहे तुझा, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर तुला मला एक सांगायचंय, परत बोलण्याच्या नादात विसरून जाईल म्हणे. ते आधी सांगतो, ऐक. पुढच्या 7 दिवसात, आजपासून 7व्या दिवशी तुझं मरण आहे म्हणे. बरं, आता काय म्हणत होता बोल म्हणे. असं म्हणल्यानंतर त्याला धक्काच बसला महाराज. 7व्या दिवशी माझं मरण म्हणे. नाथ महाराज म्हणले, हा तू काय म्हणत होता, बाहेर पवित्र आत पवित्र, काय तर तुझं चाललं होतं. तो म्हणला, उद्या विचारतो म्हणला, आलोच. जसा उभा राहिला ताडकन, आणि येताना जितका फास्ट आला होता ना, जाताना एकदम पाय असे लट 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 कापत होते, अंगातलं सगळं अवसान निघून गेलो. येताना तरातरा आला होता, जाताना भिंतीला धरत धरत गेला. आणि घरी गेला, आणि घरी गेल्यानंतर अंथरूणच पकडलं महाराज. झोपला. 7व्या दिवशी मरण आहे. सगळ्या गावात वार्ता पसरली, अमुक अमुक तरुण, नाथ महाराजांनी त्याला सांगितलंय, संतांनी त्याला सांगितलंय, संत महात्म्याचा शब्द आहे, 7व्या दिवशी त्याचा मृत्यू आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, अन्न खायचं बंद केलं महाराज. हळूहळू पाणी बंद करण्याच्या तयारीत. आता डोळे कुणीतरी 2-3 वेळा हाक मारल्यावर बळच डोळे उघडायचे, अंगातलं सगळं अवसान निघून गेलं होतं. इतकं त्यानं मनावर घेतलं होतं. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7व्या दिवशी जाणार. लोकांनी तयारी सुरू ठेवली. म्हणे आता हा कधीही जाऊ शकतो, महाराजांचा शब्द आहे म्हणे, त्यांचा शब्द खोटा होऊ शकत नाही. सायंकाळ झाली, आणि सायंकाळच्या वेळेस त्याच्या दारात गर्दी जमा झाली.
आणि तेवढ्यात नाथ महाराज आले त्याच्या घरी. आल्यानंतर गर्दी बाजूला करत 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 आतमध्ये गेले. बाहेर विचारलं काय चाललंय आतमध्ये, काय नेमकं? म्हणे त्याने अंथरूणच पकडले म्हणे, आज त्याचा मृत्यू आहे ना म्हणे. ते बळच डोळे उघडतोय म्हणे ज्यावेळेस 2-3 वेळा कुणीतरी हाक मारल त्यावेळेस. नाथ महाराज आत गेले, त्याच्या शेजारी बसले, त्याचा हात हातात घेतला, कुरवाळला. म्हणजे बाळा, एवढा अस्वस्थ कशामुळे झालाय म्हणे तू? म्हणले महाराज, तुम्हाला गेल्या 7 दिवसापूर्वी प्रश्न विचारायला आलो होतो आणि तुम्ही माझा हात बघूनच मला सांगितलं म्हणे की तुझा मृत्यू 7 दिवसात आहे. मग आज माझा मरणाचा दिवस आहे म्हणे. महाराज म्हणले मरणाचा दिवस आहे हे खरं आहे, पण मी आता तुला एक प्रश्न विचारतो. मी ज्या दिवशी तुला सांगितलं की तुझा मृत्यू 7व्या दिवशी, त्या दिवसापासून तुझ्या मनात वाईट विचार आला का? तुझ्या मनात पाप आलं का? तुझं अंतःकरण मळल्यासारखं तुला वाटलं का? तुझ्या हृदयामध्ये कुठले गलिच्छ विचार आले का? तो म्हणला माझी मरणाची वेळ आली आणि तुम्ही हे विचारता? महाराज म्हणले तू मरणाच्या वेळेला आत्ता आहे, पण मी तर कधीपासूनच मेलेलोय. तू मेलेल्याकडेच प्रश्न विचारायला आला. तू जो गेला होता त्याच्याकडेच प्रश्न विचारायला आलता. म्हणे असं कसं? जसं तुझं मरण, आता खरं सांगतो म्हणे, तुझं मरण वगैरे आता अजून काय नाही म्हणे. तू 7 दिवस जगला काय, 17 दिवस जगला काय, 70 दिवस जगला काय, 7 वर्ष जगला काय, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण तू जेव्हा मृत्यू डोळ्यापुढं ठेवून जीवन जगतो त्यावेळेस माणसाच्या वागण्यामध्ये सावधानता असते. त्याच्या मनात कोणतं पाप येऊ शकत नाही. जसा तू 7 दिवसात जगला ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणे, तसा मी आयुष्यभर जगतो, म्हणून माझ्या मनात पाप यायला परवानगीच नाही म्हणे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. शिकवताना हे शिकवून गेली पोरगी की मी 10वी पर्यंत आयुष्य जगले, पण आनंदात जगले. पण हेही शिकायला मिळालं आपल्याला की कधी मृत्यू दारात येऊन थाप देईल हे सांगता येत नाही. विठ्ठल 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 आम्ही प्रत्येक जण म्हणतो महाराजांचं कार्य चांगलंय, कार्य चांगलंय, कार्य चांगलंय. बरोबर आहे ना? प्रत्येक जण कार्य चांगलंय म्हणतो, पण कार्याला हातभार लावायचा कोणी? कार्य चांगलंच आहे हो, हात कोणी लावायचा, हातभार कोणी लावायचा? महाराज कीर्तन छान झालं, कोण म्हणतं? जी कीर्तनात 2-3 वेळा घरच्यांना सोडायला घरी गेलता ती. कीर्तन छान झालं किंवा महाराज सेवा करतायत हे आपण म्हणावं, पण आजचा एक दिवस थोडीच आहे. मी आज महाराजांची सेवा चांगली, ते मुलांना सांभाळते, त्यांच्यासाठी मी रडावं, त्यांचं कौतुक करावं, सगळं मी करावं, पण मी काहीतरी देणं लागतो हे भान पण मी ठेवलं पाहिजे. मी कायम बघतो बरं का, आता 11वं वर्ष सुरू आहे. 11 वर्षात मी येतो ना, मी आश्रमात पहिली गोष्ट त्यांच्याकडे काहीतरी शिकायला येतो, दुसरी गोष्ट मी इथं अभ्यासायला येतो. कोण काय म्हणतंय आणि कोण म्हणल्याप्रमाणे काय करतंय, ह्या गोष्टीसाठी मी इंदापुरात फेमसच आहे. अजून फेमस झालो तर काय वाईट नाही. म्हणायला वाईट झालं म्हणायला सगळे येते तो, पण आम्ही तुला आधार देऊ, आधार देऊ म्हणायला पण सगळे येते. हे पण मी सांगतो. आमचे मुंडे महाराज बस मधल्या लोकांना आश्रमाची जाहिरात सांगते. अजून काय करावं त्यांनी? बस मधल्या लोकांना त्यांनी तिकीट काढत काढत असा आश्रम आहे, असं आहे, तसं आहे, आणि लोकांनी जी मदत केली इथं आणून देत. हा एक गोष्ट आहे बरं का, पूर्वग्रह ठेवून जी माणूस इथं सेवा करायला येतोय त्यांनी सेवा करू नये, गरज पण नाही. कारण त्यांचं कार्य पोरांना पटतंय आणि त्यांना माहिती, ते प्रत्येक गोष्टीला साक्ष रामाला ठेवते. म्हणजे माझ्या रामाला माहिती काय करतोय. आज जे आहे ते आहे. आज आश्रम इथं आहे, सुंदरपणे चाललाय. उद्या काय होईल मला माहित नाही, कारण मी उद्याचा विचार करत नाही, सगळं तो बघून घेतो. आजपर्यंत त्यानं सांभाळलं या सगळ्या भिंतीच्या आत पोरांना आणि व्यवस्थितपणे. आणि लोकांची एक विशेषता अशी आहे बरं का, मी तुम्हाला रागवत नाहीये, मी रियालिटी सांगतोय.
लोकांची एक विशेषता अशी, एकदा एक माझे मित्र होते केशव महाराज. ते मित्र, त्यांना एक ठिकाणी कुठंतरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर काहीतरी द्यायचं होतं. मी म्हणलं असा असा आमच्या मित्रांचा आश्रम आहे म्हणे, आम्ही सगळेजण तिथं मध्ये आधी असतो म्हणे. तसं आम्ही सगळेच आहेत त्यात चालवायला, पण मुख्य महाराज त्याला पुढं हँडल करतात, सारथी ते आहेत म्हणे, आम्ही स्वार्थी माग चालणार, मुख्य सारथी ते आहेत म्हणे. मग त्यांना म्हणलं अमुक अमुक आश्रमात, करडे महाराजांचा आश्रम, तिथं म्हणलं तुम्ही द्या म्हणलं काय मुलांना काय द्यायचं असेल, तुमचा वाढदिवसाचं तुम्हाला कुठंतरी द्यायचंच आहे. तर ती माणूस मला काय म्हणला माहिती का, ती माणूस मला म्हणला नाही नाही तिथली पोरं काजू बदाम खाते, तिथं काय द्यायचंय लका. म्हणजे त्यानं लोकांनी एक ठसा उमटूनच ठेवलाय, आश्रमातली पोरं म्हणले की त्यांनी भातन वरण खाल्लं पाहिजे, त्यांनी काजू बदाम खायचा त्यांना अधिकार नाही. हा शुद्ध मूर्खपणा आहे. का नाही खायचं? आपल्या लेकराच्या पोषणाकरिता जर आपण प्रत्येक गोष्ट त्याला तो मागल, त्याला कॅडबरीची गरज नाही, त्याला मॅगीची गरज नाही, पण आपण त्यानं मागितली की त्याला हजर करतो. मग या पोरांच्या बौद्धिक क्षमतेसाठी, शारीरिक पुष्टीसाठी ज्या ज्या गोष्टीची गरजेच्या आहेत, गोपाळांच्या घरी काय त्यांना खायला मिळत नव्हतं काय, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं त्यांना घरातून बाहेर काढून चोरी करून खाऊ घातलं. का? माझ्या गोपाळांना जे मिळतंय ते तर रोजचं आहेच, पण जे मिळत नाही त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्यांना ते भरभरून खायला मिळावं, ते ताकदवान व्हावेत, ते धष्टपुष्ट व्हावे,